योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई करा। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। खेड तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने आज खेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांना एक सविस्तर मागणीचे पत्र देण्यात आले। तालुक्यात झालेल्या नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे करून बाधितांना तात्काळ आर्थिक मदत व इतर दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या: तात्काळ पंचनामे व नुकसान भरपाई। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके, शेतजमीन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। प्रशासनाने तात्काळ पथके नेमून या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि पीडित कुटुंबांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी। वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती। मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधील आणि वाऱ्या वस्त्यांवरील रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत। यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे हाल होत आहेत। या ठिकाणी प्रशासनाने तात्काळ डागडुजी आणि दुरुस्तीचे काम हाती घ्यावे। दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर। खेड तालुक्यातील डोंगराळ आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे। कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी अशा धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतर करण्यात यावे व त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची योग्य व्यवस्था करावी। अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील सामान्य जनता आणि बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे। प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणे गरजेचे आहे। नागरिकांना वेळेत मदत मिळाली नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा तीव्र आंदोलन छेडेल। माननीय हरेशभाई देखणे, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा। उपस्थिती: निवेदन सादर करतेवेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक/अध्यक्ष माननीय हरेशभाई देखणे, खेड तालुका संपर्क प्रमुख माननीय हरीश कांबळे आणि खेड तालुका नेते प्रदीप राक्षे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विभागीय अधिकाऱ्यांनी या मागण्यांचे गांभीर्य ओळखून प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील असे नायब तहसीलदार माननीय राजेंद्र मोरे यांनी आश्वासन दिले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।